अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती। अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किमध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्तमधिदैवं किमुच्यते। अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा। तात्पर्य: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। तसेच भगवंत, कर्म, भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचे स्पष्ट विश्लेषण करतात। श्रीमद भागवत सांगते की परम सत्य हे ब्रह्म, परमात्मा, भगवान म्हणून जाणले जाते। याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे। अर्जुनाने आत्म्याबद्दलही विचारणा केली आहे। वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन, शरीर आणि इंद्रियांनाही उद्देशून योजिला आहे। अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे, अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता, तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारित होता। कारण त्याला माहित होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत। अधियज्ञः कथम कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात। तात्पर्य: यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधले जाऊ शकते। श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व आदी देवतांचे प्रमुख आहेत। इंद्र आणि श्री विष्णू दोघांचीही यज्ञाद्वारे उपासना केली जाते। पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहेत की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करीत आहे। श्रीकृष्णांनी मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे। वास्तविक हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावयास नको होते, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता। म्हणून हे संशय असुरासारखे आहेत। श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना मधुसूदन म्हणून संबोधित आहे, जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करतील। या श्लोकातील प्रयाण काले हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते। कृष्ण भावनेमध्ये अवितरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे। मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते, मृत्यूसमयी सर्व शरीर कार्ये विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते। या प्रकारे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही। महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करतात की हे भगवन, आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरण कमलांमध्ये प्रवेश करू शकेल। या ठिकाणी हे रूपक योजले आहे, कारण राजहंसाला कमल पुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळांच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते। भगवान कुलशेखर भगवंतांना म्हणतात की आता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे। मला जर आता तुमच्या चरण कमलांचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल। परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही, कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्ध होईल आणि मी तुमचा नामजप करू शकणार नाही। म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे। मृत्यूसमयी श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारित आहे। श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परं
स्वभावो ध्यात्ममुच्यते भूतभावो ध्व करो विसर्गम कर्मसंगीत. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. तात्पर्य: ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही, परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे. जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते. प्राकृत जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपावस्थेहून भिन्न असते. भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो. तथापि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो. जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात. यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात. वेदांमध्ये जीवाला आणि ब्रह्म असे म्हणण्यात आले आहे, परंतु त्याला परब्रह्म कधीच म्हटलेले नाही. जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो. कधीकधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जडतत्वांशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो, तर कधीकधी श्रेष्ठ पराप्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले जाते. त्याने स्वतःच्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीशी केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अथवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. भौतिक प्रकृतीत त्याला 84 लाख योनींपैकी कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते, परंतु आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो. भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य, देवता, पशु, पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते. भौतिक स्वर्गीय लोकांची प्राप्ती करून येथील सुखोपभोग घेण्यासाठी तो कधीकधी यज्ञ करतो, परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो. या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते. छांदोग्य उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञविधींचे वर्णन करण्यात आले आहे. यज्ञकुंडांमध्ये 5 प्रकारच्या अग्नीमध्ये 5 प्रकारच्या आहुती दिल्या जातात. हे 5 अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष. आणि 5 प्रकारच्या यज्ञातून म्हणजे श्रद्धा, चंद्रावरील भोक्ता, वर्षा, अन्न आणि वीर्य होय. यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्गलोकांच्या प्राप्तीकरिता विशिष्ट यज्ञ करतो आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकांची प्राप्ती होते. जेव्हा यज्ञजन्य पुण्य क्षीण होते तेव्हा जीव पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो. मग तो धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो व त्याचे रूपांतर वीर्यामध्ये होते. त्या वीर्यापासून स्त्रियाला गर्भधारणा होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये जा सुरू असते. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य अशा प्रकारचे यज्ञ करण्याचे टाळतो. तो प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि त्या योगे भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो. भगवद्गीतेवरील निर्विशेषवादी भाष्यकार गैरवाजवी रीतीने गृहीत धरून चालतात की भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते आणि आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी ते गीतेमधील 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाचा आधार घेतात. परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की जीव हा माझा नित्य अंश आहे. भगवंतांचा अंश असणाऱ्या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते, तथापि भगवंतांचे कधीही पतन होत नाही. म्हणून परब्रह्म जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना स्वीकारता येत नाही. वेदांमध्ये ब्रह्म आणि परब्रह्म यांच्यामध्ये भेद मानण्यात आला आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे. अधिभूतम क्षरोभाव पुरुषच्छादी दैवतम अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतांवर. हे देहभृतांवर
निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच आदियज्ञ असे म्हटले जाते. तात्पर्य: भौतिक प्रकृती सतत बदलत असते. भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्थित्यंतरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणण्यात येते. विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय येतो. देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच अधिदैवत असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचे आंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. परमात्म्याला अधियज्ञ असे म्हणतात आणि तो हृदयामध्ये स्थित असतो. या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे, कारण या शब्दाद्वारे भगवंत निक्षून सांगतात की परमात्मा हा त्याच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारीच स्थित असतो आणि तो जीवाच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्यांच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचे कार्य हे भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजते. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे अधिदैवताचे ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते. भगवंतांच्या परमात्मा रूपाचे ध्यान करणे इतपत नवसाधक उन्नत झालेला नसते. यास्तव नवसाधकांना भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत, त्याचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत आणि याचे शीर्ष म्हणजे उच्चतर लोक आहेत. अंतकालेच मामेव स्मरन्म मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती स मद्भाव याती नास्त्रस्य संशय. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपल्या देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते. भगवंत हे विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्याने कृष्ण भावनाभावित भक्ती योगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही. म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे. म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे. तरोरीव सहिष्णुना हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. तरीही अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवंती कौन्तेयम सदा तद्भाव भावित. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. तात्पर्य: मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जो मनुष्य मृत्यूसमयी
श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. परंतु श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो? भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला. हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह स्वीकारावाच लागला. अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्यांच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्माची निश्चिती होत असते. जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याने भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यपीत मनोबुद्धी मामय वैश्यस्य संशय. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे म्हणजेच कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची, कृष्ण लोकाची निसंदेह प्राप्ती होते. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमपुरुषम दिव्य याती पार्थानुचिंतयन. हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. तात्पर्य: या श्लोकात भगवान श्रीकृष्णांची त्यांचे स्मरण करण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. मनुष्याच्या कृष्ण स्मृतीचे पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान, जिव्हा आणि मन हे युक्त राहते. अशा प्रकारचे योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते. पुरुषम म्हणजे भोक्ता होय. जीव जरी भगवंतांची तटस्था शक्ती असले तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात. ते स्वतःला भोक्ता समजतात, परंतु ते परमभोक्ता असू शकत नाहीत. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपांमध्ये आणि नारायण, वासुदेव इत्यादी विभूतींच्या द्वारे परमभोक्ता आहेत. भक्त हे भगवंतांचे त्यांच्या नारायण, कृष्ण, राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो. अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय. त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठाई नित्य एकाग्र राहते. चंचल असल्यामुळे मनाला बळेच कृष्ण चिंतनात युक्त करणे आवश्यक आहे. आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते. असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते. त्याच प्रकारे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणेच शरीर प्राप्त होईल.
कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिंत्य रूप मादित्यवर्णं तमस परस्तात। मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे। परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत। तात्पर्य: या श्लोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवंत हे निराकार किंवा शून्य नाहीत। कोणत्याही निराकार अथवा शून्यावर मनुष्य ध्यान करू शकत नाही, कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते। परंतु कृष्ण चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे। सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहेत। आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य राम चिंतन करू अथवा कृष्ण चिंतन करू ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे। भगवंत हे कवी आहेत, अर्थात ते भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात। ते आद्य पुराण पुरुष आहेत, कारण सर्व गोष्टींचे मूळ तेच आहेत, सर्व गोष्टींचे जन्मदाताही तेच आहेत। तसेच सृष्टीचे परमनियंता आहेत आणि मानव समाजाचे पालनकर्ता आणि उपदेशक आहेत। ते सूक्ष्माहूनही सूक्ष्मतम आहेत। जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्रांशा इतका आहे, परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते या अणूच्याही अंतरात प्रवेश करतात, म्हणून त्यांना सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे म्हटले जाते। भगवंत या नात्याने ते अणूमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात। ते जरी इतके सूक्ष्म असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे पालन पोषण आहेत। त्यांनीच सर्व गृहलोक धारण केले आहेत। बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटेल की मोठमोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील। या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलोक आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे। या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्याही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते। या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल? त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आहे। आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही, तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल? अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे, ज्याला आपला युक्तिवाद, तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अतर्क्य आहे। म्हणून बुद्धिमानांनी निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद, भगवद्गीता, श्रीमद भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमध्ये उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे। यामुळे मनुष्याला ज्ञान प्राप्ती होते। प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भृगो मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषम मुपैती दिव्यम। जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते। तात्पर्य: या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यूसमयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठाई एकाग्र करणे आवश्यक आहे। जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये स्थिर करण्यास सांगण्यात आले आहे। या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आले आहे। षटचक्र योगामध्ये 6 चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते। विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही, परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते। 14व्या श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे।
या श्लोकामधील योग बलेन या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्त्वपूर्ण आहे, कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्र योग असो किंवा भक्ती योग असो, मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणालाही अचानकच मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे, विशेष करून भक्ती योगाचे आचरण हे केलेच पाहिजे. मृत्यूसमयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्याकारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.